नमस्कार, जय महाराष्ट्र. तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे आपल्या लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत जो काही आपला निधी आता वाढणार आहे किंवा आपल्या पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीने जी अपडेट दिलेली आहे या संदर्भात थोडक्यात तुम्हाला इथं माहिती देणार आहे. आणि आता हा हप्ता 300 रुपये वाढणार की 500 रुपये वाढणार की 600 रुपये वाढणार आणि ते कशा पद्धतीने वाढणार आणि ते कधी वाढणार, तुम्हाला तो हप्ता कधी मिळणार, ही सगळी माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. त्यामुळे या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तुमच्या कमेंट जरूर करा, कारण तुमच्या कमेंट खूप महत्त्वाच्या असतात आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या अंतर्गत. त्यामुळे तुमचं मत काय आहे या व्हिडिओच्या अंतर्गत अगोदर व्हिडिओ पहा, त्यानंतर तुमच्या कमेंट करा आणि इतर महिलांना या व्हिडिओला जरूर शेअर करा. ही माहिती तुम्हाला तर मिळाली, पण इतर महिलांचं काय, ज्या महिला या योजनेचा लाभ घेत आहेत त्यांच्यापर्यंत आपला व्हिडिओ नक्कीच पोहोचला पाहिजे, कारण आपल्या चॅनलवर खात्रीशीर माहिती दिली जाते प्रत्येक व्हिडिओच्या अंतर्गत. तुम्ही पाहिलं असेल, मी आत्ताच आपल्या जून महिन्याच्या हप्त्या संदर्भात तुम्हाला कालच बोलले होते आणि काल GR आलेला आहे. ती सविस्तर माहिती तुम्हाला दिलेली आहे. तो व्हिडिओ तुम्ही जाऊन पाहू शकता की वितरण कधी होणार आहे. आता या व्हिडिओमध्ये आपल्या पंतप्रधानांच्या किंवा केंद्र सरकारची जी आर्थिक सल्लागार समिती आहे त्यांनी आपल्या राज्य सरकारकडे आपल्या लाडक्या बहिणींसाठी, लक्षात घ्या, आपल्या लाडक्या बहिणींसाठी शिफारस केलेली आहे. काय शिफारस केलेली आहे तर तुमच्या या हप्त्यामध्ये जे काही 1500 रुपये तुम्हाला आत्ता मिळत आहेत तर त्या 1500 रुपयामध्ये वाढ व्हावी. आता ही वाढ का व्हावी तर आता सध्या महागाई लक्षात घेता, तुम्ही म्हणता ना खूप महागाई झाली ताई, खूप महागाई झाली, आता सरकारला हप्ता वाढवायला सांगा की. तर त्या पद्धतीने हा विषय आहे की आता ही महागाई लक्षात घेऊन किंवा तुमच्या कमेंट लक्षात घेऊन सरकारने याचा सर्वे केला लाडकी बहीण योजनेचा आणि आपल्या राज्य सरकारकडे शिफारस केली आपल्या लाडक्या बहिणीच्या निधीमध्ये किंवा हप्त्यामध्ये वाढ होण्यासंदर्भामध्ये. आता बघा, ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे जी महागाई वाढली त्याच्यामुळे आता आपल्या हप्त्यामध्ये वाढ करावी, त्यांनी हे सांगितलेलं आहे. त्याचबरोबर आता महिलांचा UPI मध्ये सहभाग वाढलाय, त्यांच्या खात्यामध्ये पैसे जे आहेत ते कार्ड म्हणजे उलाढाल सुरू झालेली आहे. त्यामुळे आर्थिक जे आहे ते सुद्धा या योजनेच्या अंतर्गत जे आहे ते ट्रान्झॅक्शन होत आहे. त्याचबरोबर ऑनलाईन ट्रान्झॅक्शन होत आहे. त्याचबरोबर UPI म्हणजे मी मगाशी बोलले की UPI चा सहभाग वाढला, म्हणजेच काय, गुगल पे, फोन पे किंवा ऍपद्वारे ऑनलाईन जे काही आहे ते पेमेंट आता महिला करत आहेत, त्या शहरातली असतील किंवा ग्रामीण भागातल्या असतील, बरोबर ना. तर अशा पद्धतीने आता ऑनलाईन ट्रान्झॅक्शन पण वाढलेलं आहे. त्यामुळं बँकेमध्ये महिलांचा सहभाग जास्त झालेला आहे, महिलांचे खाते बँकेमध्ये उघडले गेले. अगोदर बघा, ग्रामीण भागामधल्या जास्त महिला बँकेमध्ये त्यांचे खाते नव्हते, त्यांचे अकाउंट नव्हते. लाडकी बहीण योजना जेव्हा अस्तित्वात आली किंवा आपल्यासाठी लागू करण्यात आली तेव्हा सरकारने सांगितलं होतं की तुम्हाला हे जे पैसे किंवा हा जो हप्ता आहे तो DBTच्या अंतर्गत तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे, बरोबर. त्याच्याशिवाय हे पैसे बँकेत येणार नाहीत. तर बऱ्याच महिलांचे खाते नव्हते, बऱ्याच महिलांनी आपले खाते बँकेमध्ये उघडले, बरोबर. त्यानंतर तुम्हाला हे हप्ता बँकेमध्ये यायला सुरुवात झाली. त्यानंतर आता तुम्ही बचत गट तुम्ही सुरू केले असतील योजनेच्या अंतर्गत किंवा तुम्ही वेगवेगळे व्यवसाय या योजनेच्या अंतर्गत सुरू केले. अशा माझ्या बऱ्याच महिला ज्यांनी छोटा मोठा व्यवसाय सुरू केलाय योजनेची 1500 रुपये यायला सुरुवात झाल्यानंतर. त्यामुळे हे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन वाढलं, UPI चा सहभाग वाढला, UPI चं पेमेंट UPI ने व्हायला लागलं, बरोबर. तर या सगळ्या गोष्टी आणि अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्याचा सर्वे या योजनेच्या अंतर्गत पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीने याचा सर्वे केला आणि तो सर्वे करून आपल्या लाडक्या बहिणींच्या हप्त्या संदर्भामध्ये राज्य सरकारकडे शिफारस केलेली आहे. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा, आता ह्याच्यामध्ये 200 रुपये वाढणार, 500 रुपये वाढणार, 300 वाढणार की 600 वाढणार. तर मला असं माझं वैयक्तिक मत आहे की डायरेक्ट 600 रुपयाची वाढ करावी, कारण आपल्याला सरकारने अगोदर सांगितलेलं आहे, अगोदर सांगितलंय ना की आता आम्ही 1500 देत आहोत पण आम्ही लवकरच तुम्हाला 600 रुपये ऍड करून 2100 रुपये हप्ता दर महिन्याला देऊ, बरोबर ना. तर मला असं वाटतंय सरकारने या योजनेच्या अंतर्गत डायरेक्ट 600 रुपये वाढवावे, म्हणजेच या महिलांना 2100 रुपये हप्ता मिळेल. आलं लक्षात. आता दुसरा जो मुद्दा आहे याच्यामध्ये की हा हप्ता कधीपासून वाढणार, तर बघा, आता आपल्याला मार्च महिन्यामध्ये जे आपलं अधिवेशन झालेलं आहे त्याच्यामध्ये आपला जो 1 वर्षाचा निधी आहे तो ऑलरेडी मंजूर केलेला आहे, बरोबर, केलेला आहे ना. त्यामुळे आता काय होणार आहे ह्याच्यामध्ये तर आपल्याला म्हणजे राज्य सरकारला मंत्रिमंडळाची बैठक घ्यावी लागेल. मंत्रिमंडळामध्ये पुरवणीच्या आधारावर जो काही 600 रुपये प्रमाणे आमच्या जेवढ्याही लाडक्या बहिणी आता लाभ घेत आहेत तर 600 रुपये प्रमाणे तो निधी परत एकदा आपल्याला उपलब्ध करावा लागेल, पुरवणीच्या अंतर्गत मागणी करावी लागेल, मंत्रिमंडळामध्ये त्याला मंजुरी देण्यात यावी लागेल. आणि हे सगळं झालं, मंजूर झाले 600 रुपये, त्यानंतर तो निधी जो आहे तो परत एकदा आपल्या अगोदरचा जो मार्च महिन्याचा निधी होता ना 1 वर्ष
वर्षासाठी त्या निधीमध्ये ह्या निधीला इन्क्लूड करावं लागेल आणि त्यानंतर या योजनेच्या अंतर्गत तुमचा किती जो आहे तो हप्ता वाढलेला आहे, म्हणजे 600 वाढला, 300 वाढला का किती वाढला, या संदर्भामध्ये आपल्या राज्य सरकारकडून एक GR काढण्यात येईल. त्यानंतर तो GR प्रसिद्ध होणार. त्यानंतर मग जेव्हा हा GR प्रसिद्ध होणार त्याच्यानंतर पुढच्या महिन्यापासून तुम्हाला तो जो हप्ता आहे, म्हणजे समजा आता मागच्या महिन्या म्हणजे या महिन्यामध्ये समजा जर तो वितरण तो जो GR आहे तो जर आला तर पुढच्या महिन्यापासून तुम्हाला तो हप्ता जो वाढलेला हप्ता असेल, म्हणजे तुमच्या हप्त्यामध्ये जी काही वाढ झालेली असेल तो हप्ता तुम्हाला पुढच्या महिन्यापासून यायला सुरुवात होईल. तर त्याची ही सविस्तर लॉंग प्रोसिजर आहे आणि लगेच असं केंद्र सरकारकडून सांगण्यात आलं म्हणजे लगेच वाढणार का, तर हो वाढेल सुद्धा, काही सांगता येत नाही. फक्त ह्याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा काय आहे, मंत्रिमंडळाची बैठक होणे, तो निधी मंजूर करणे, बरोबर, जो काही जास्तीचा निधी आपल्याला लागेल ना तो निधी मंजूर करणे आणि GR वगैरे येणं आणि या मंत्रिमंडळाकडून त्याला मंजुरी मिळणे, बरोबर ना. हे सगळे सविस्तर मुद्दे ह्याच्यामध्ये आहेत आणि हा सगळा विषय क्लिअर झाला की लगेच तुम्हाला पुढच्या महिन्यापासून किंवा जेव्हा हा GR येईल त्या महिन्यापासून तुम्हाला जो निधी असेल, तुमचा जो हप्ता असेल वाढलेला 1500 रुपयांमध्ये जेवढा हप्ता ऍड करतील ना तो वाढीव हप्ता तुम्हाला नक्कीच येणार आहे, काळजी करू नका. आणि मला पूर्ण खात्री आहे की राज्य सरकार या गोष्टीची किंवा केंद्र सरकारकडून जी शिफारस करण्यात आलेली आहे त्या शिफारसीला लवकरच महत्व देईल किंवा त्यांच्या मागणीला लवकरच मान्यता देईल आणि तुम्हाला सर्वांना हे वाढीव निधी जो असेल, जो वाढीव हप्ता असेल तो नक्कीच लवकर मिळेल, काळजी करू नका. लवकरच आपलं राज्य सरकार या गोष्टीची दखल घेईल आणि तुम्हाला लवकरच वाढीव हप्ता मिळणार आहे. आलं का लक्षात? आता कशी वाटली ही माहिती जरूर मला कमेंट करा. आपल्यासारखी माहिती खात्रीशीर तुम्हाला कोणीच देत नाही, कोणीच. मला पूर्ण खात्री आहे आपली माहिती पाहिल्यानंतरच तुमच्यापर्यंत हे व्हिडिओ पोहोचतात जेव्हा मी माहिती देते. त्यामुळं आपल्या चॅनलला लाईक, अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर खात्रीशीर माहिती पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर जरूर करा. या सर्व गोष्टींना करायला 1 रुपया सुद्धा लागत नाही. सर्व माहिती तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट देत आहे मी, बरोबर ना, आपल्या चॅनलच्या अंतर्गत. बाकी तुमच्या अजून कुठल्याही अडचणी असतील तर मला जरूर कमेंट करा. केवायसी वर सुद्धा व्हिडिओ जरूर शेअर करणार आहे, काळजी करू नका. बाकी सगळी माहिती मी पाठवलेली आहे KYC ची. आलं का लक्षात? आता हा व्हिडिओ कसा वाटला, माझी माहिती कशी वाटली नक्कीच मला कमेंट करून जरूर सांगा. ही माहिती द्यायला सुद्धा खूप मेहनत घ्यावी लागते बरं का, सोपं नाहीये सगळ्याच या सर्व अपडेट खात्रीशीर तुमच्यापर्यंत पोहोचवणं, बरोबर ना. त्यामुळे आता सर्वांनी या व्हिडिओला शेअर करा, तुमच्या कमेंट जरूर करा, कारण कमेंटवर आपले व्हिडिओ असतात. चला तर मग परत भेटू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.